या सरकारने सतत संविधानाचा अपमान केला, लोकशाहीचा अपमान केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ म्हणून संपूर्ण भारत देशात आज या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाचे खासदार यांच्या नेतृत्वाखाली जे परभणीमध्ये घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्माननीय पुतळ्यापासून त्या पुतळ्याचं अभिवादन करून तिथून आम्ही पायी कलेक्टर ऑफिसला हा मोर्चा झळकलेला आहे। आमच्या मागणी एकच आहे, आमच्या देशाचे नेते विरोधी पक्षनेते आमचे राहुलजी गांधी काल त्यांनी परभणीला जाऊन जे हत्या झाली त्यांचे सूर्यवंशी आमचे मित्र त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि त्या कुटुंबाच्या त्यांच्या 2 भावाला आणि त्यांच्या आईवडिलाला सांत्वन करून त्यांना धीर दिला। आणि या महाराष्ट्र शासनामध्ये जे लंगानाच चालू आहे या लंगानाचामध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि जे मारेकरी आहेत मग जे पोलीस प्रशासन असो त्या पोलीस प्रशासनामध्ये जे बी गुन्हेगार पोलीस मंडळी आहे जे अन्याय केलेला आहे त्यांना त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राहुल गांधीजी भेट दिलेली आहे। त्याच निषेधार्थ आम्ही आज कलेक्टर ऑफिसपाशी नांदेड जिल्ह्याचे सर्व आम्ही काँग्रेसचे तालुक्याचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण कलेक्टर ऑफिसपाशी धरण्याचा कार्यक्रम आज इथं आहे। त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। हे जे मारेकरी आहेत परभणीचे, हे जे शासन चालू आहे, हे जे मुख्य बहिरं आंधळं शासन जे आहे इथं महाराष्ट्रामधलं, या शासनाला धडा शिकवण्याचं काम इथून पुढं होईल। आणि जे अमित शहा आहेत देशाचे गृहमंत्री, अमित शहा साहेबांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाच्यता केली त्यांनी त्या वाच्यताचाही निषेध आम्ही करतो आणि जाहीररित्या त्यांचा निषेध करून आम्ही आज इथं आमचं आंदोलन चालू ठेवतो।